आज आपण प्रदोष व्रत म्हणजे काय, त्याचा विधी, त्याचे महत्त्व याची थोडी माहिती घेऊया. प्रदोष व्रत हे भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला येते. आता आपण पूजा विधी कसा करायचा ते बघूया. पूजेसाठी मी असं साहित्य घेतलेलं आहे. पंचामृत, खीर, दूध, गरम पाणी, थंड पाणी, धूप, गंगाजल, फुलं, बेल, गणपतीसाठी दुर्वा, अन्नपूर्णा देवी, हे पार्वतीचंच रूप असल्यामुळे मी अन्नपूर्णा देवी घेतलेले, निरांजन, तुपाचा दिवा. आधी तुळशीजवळ आणि बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाजवळ दिवा लावायचा. त्यानंतर पूजेची मांडणी करून घ्यायची. उत्तरेला जलधारी उत्तरेला येईल असं मांडणी करून घ्यायची. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून आपण बसायचं. शिवलिंगाच्या उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला कार्तिक स्वामी यांचं स्थान असतं. शिवलिंगाच्या खाली माता पार्वती, जिथून पाणी खाली येतं शिवलिंगावरून तिथे अशोक सुंदरी महादेवांची कन्या, आणि जे वरती लिंग आहे ते स्वतः महादेव. आधी तुपाचा दिवा किंवा निरंजन लावून घ्यायचं, कारण आधी दिवा लावल्यामुळे आपली पूजा त्या दिव्यामार्फत देवांपर्यंत पोचते. गणपतीची पूजा आधी करायची. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, दुर्वा व्हायच्या. त्यानंतर अन्नपूर्णा देवी आणि महादेवांना अभिषेक. नंतर थंड पाण्याने गरम पाण्याने शिवलिंग आणि नंदी पुसून स्वच्छ करावा. पूजा करताना मनातल्या मनात महादेवांचा जप चालू ठेवावा किंवा मोबाईलवरती बारीक आवाजात लावला तरी चालेल. त्यानंतर भस्म लावायचं. आपण स्वतः भस्म लावायचं, कारण महादेवांची पूजा करताना भस्म लावल्याशिवाय करू नये. प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी भगवान महादेव शिवलिंगात वास करतात असं म्हटलं जातं. त्यावेळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शनी दोष, राहू दोष, केतू अशी अशुभ ग्रह असतील किंवा चंद्राशी संबंधित काही आपल्या कुंडलीमध्ये दोष असतील तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळतात. गंगाजल असेल तर गंगाजल अर्पण करायचं. फुलं, बेलपत्र, नंतर अखंड तांदूळ व्हायचेत आणि केळीच्या पानांनी असा मंडप करायचा. केळीची पानं नसतील तर कर्दळीची पानं घ्यायची. रुद्राक्ष असेल तर रुद्राक्षाची पूजा करायची. महादेवांची उपासना केल्यावर सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवलीला अमृत ग्रंथाची पूजा करायची आणि ग्रंथातील जो 5वा अध्याय आहे, सत्यरथ राजाची कथा, प्रदोष व्रताचे महात्म्य त्यामध्ये सांगितलेलं आहे, ही कथा वाचायची. सत्यरथ राजाची कथा, प्रदोष व्रताचे महात्म्य. शिवाच्या नामाचा जप केला की अंतःकरणाची शुद्धी होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रायश्चित घ्यावे लागत नाही. जो शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रदोष व्रत करतो त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. प्रदोष व्रतामुळे आरोग्य लाभते, आयुष्य वाढते, सुख संपत्तीची वृद्धी होते, उत्तम संततीची प्राप्ती होते, दिव्य ज्ञान प्राप्त होते. जो कोणी 12 वर्ष हे व्रत करेल त्याचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. त्याच्या हृदयातील देवत्व पूर्णपणे प्रकट होईल. प्रदोष व्रताचे महत्त्व महर्षी व्यासाने प्रतिपादन केले आहे. तरी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आचरण करा. मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका ठेवू नये. सत्याच्या मार्गावरून वाटचाल करताना आपणास अनेक चांगले दृष्टांत प्राप्त होतात. शौनक आदी ऋषींना सूत शिव महिमा सांगू लागले. पुरातन काळी सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता. मोठमोठी युद्धे त्याने जिंकली होती. धर्माच्या मार्गाने तो वाटचाल करीत होता. तो नित्याने शिवाची आराधना करीत असे. एके दिवशी शाल्व देशाचा राजा आपले मोठे सैन्य घेऊन सत्यरथाच्या देशात आला. दोघांमध्ये घनघोर असे युद्ध झाले. त्यामुळे सत्यरथाचा पराभव झाला आणि युद्धात तो मारला गेला. त्यामुळे शत्रू सैन्याने नगरामध्ये प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते. पण शत्रू नगरात शिरलेला कळताच ती चोरवाटेने रानात पळून गेली. शंकरांची प्रार्थना करू लागला.
भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन धर्मगुप्तासाठी एक दिव्य विमान पाठवले. धर्मगुप्त राजाला आपला दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ आणि पत्नी अंशुमतीसह राजा कैलासाला गेला. तेव्हा शिवाचे दर्शन घेतले. सर्वांनी लोटांगण घातले. तेव्हा आपल्या प्रिय भक्तास शंकराने उचलून आपल्या हृदयाशी घेतले आणि त्याची अनन्य अशी भक्ती पाहून त्याला स्वतःजवळच अक्षयपद दिले. असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जे नियमितपणे वाचतात किंवा श्रवण करतात त्यांचे सर्व संकट प्रसंगी स्वतः भगवान शंकर मागे पुढे उभे राहून त्यांचा सांभाळ करतात. ते पापमुक्त होतात. त्यांना विजयश्री नेहमीच हार घालते. वैभव प्राप्त होते. प्रदोष व्रत करणाऱ्यांना मृत्यूचे भय वाटत नाही. ज्यांच्या घरात शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो त्यांचे भगवान शंकर पाठीराखे असतात. शेवटी त्यांना शिवचरणाजवळ जागा मिळते. खरोखर हा ग्रंथ अलौकिक आहे. हा एक प्रकारचा विशाल असा आम्रवृक्ष आहे. जसा आंब्यामध्ये मधुर रस भरलेला असतो त्याप्रमाणे या काव्यामध्ये भक्तिप्रेमाचा मधुर रस भरलेला असतो. परंतु ज्याची शिवाच्या चरणावरती निष्ठा नसते, दृढ श्रद्धा नसते त्यांना या काव्यातील आशयाचा आनंद घेता येणार नाही. परमार्थाच्या प्राप्तीसाठी अंतःकरणाची शुद्धता आणि परमश्रद्धा हे 2 गुण महत्त्वाचे आहेत. याच्या आधारेच कितीतरी स्त्री पुरुषांनी आपले जीवन आनंददायी बनवले. त्याचप्रमाणे आपणही एकाग्रतेने परमश्रद्धेने या ग्रंथाचे वाचन करून त्याप्रमाणे शिवाची आराधना करावी. त्यामुळे आपली संकटे तर टळून जातीलच आणि त्याचबरोबर शिवचरणाशी एकरूपता साधता येईल. कथा वाचन करून झाल्यानंतर आरती करायची. आधी गणपतीची, महादेवांची आरती करायची. शिवस्तुती असेल तर शिवस्तुती म्हणावी किंवा नित्यपाठाच्या 42 ओव्या बोलाव्या. आरती करताना डमरूनाद करावा. असे प्रदोष व्रत केल्याने जीवनात समृद्धी येते. भगवान महादेवांची उपासना केल्यावर सर्व मनोकामना पूर्ण होतात. वारानुसार प्रदोष व्रताचे निरनिराळे प्रकार आणि फळं आहेत. रविवारी प्रदोष व्रत केल्यामुळे आरोग्य वृद्धी होते. त्याला रवी प्रदोष किंवा अर्क प्रदोष असं म्हटलं जातं. सोमवारी जो प्रदोष असतो त्याला सोम प्रदोष. सोम प्रदोष केल्यामुळे मनोकामना आपली पूर्ण होते आणि कुंडलीतील चंद्रचे अशुभ परिणाम होत असतील तर त्याचे शुभ परिणाम मिळतात. मंगळवारी जो प्रदोष असतो त्याला भौम प्रदोष म्हणतात. कर्जमुक्तीसाठी भौम प्रदोषाचं व्रत केलं जातं. बुधवारी जो प्रदोष असतो त्याला बुध प्रदोष. सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होण्यासाठी बुध प्रदोष करतात. गुरुप्रदोष केल्यामुळे शत्रूंचा नाश होतो. शुक्र प्रदोष केल्यामुळे सौभाग्य आणि सुख समृद्धी यांची वृद्धी होते. आणि शनी प्रदोष केल्यामुळे पुत्रप्राप्ती, नोकरी आणि व्यवसायांमध्ये प्रगती होते.